बातमी औरंगाबादमधून। औरंगाबादमध्ये बिना अनुदानित शिक्षकांच्या आंदोलनाला हिंसक वळण मिळालं तर मोर्चाच्या धावपळीमध्ये हृदयविकाराच्या झटक्यानं पोलिसाचा मृत्यू झालाय। राहुल प्रकाश कांबळे असं या मृत पोलीस कर्मचाऱ्याचं नाव आहे। ते मुंबई रेल्वेचे कर्मचारी होते। त्यांना श्रद्धांजली म्हणून औरंगाबाद विभागीय कार्यालय आणि मुंबई रेल्वे पोलीस कार्यालयावरील राष्ट्रध्वज अर्ध्यावर ठेवण्यात येणार आहे। अशा प्रकारे एका पोलिसाला श्रद्धांजली म्हणून राष्ट्रध्वज अर्ध्यावर ठेवण्यात येणार आहे। पार्थिवाचं शवविच्छेदन झाल्यावर ते मुंबईला हलवण्यात येईल। औरंगाबादचे शिक्षक आणि पोलिसांमध्ये धुमश्चक्री सुरू असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मात्र पार्टीत दंग होते। मराठवाड्याच्या प्रश्नावरती औरंगाबादेत राज्य मंत्रिमंडळाची बैठक झाली। यावेळी शिक्षक आणि पोलिसात तुफान हाणामारी झाली। पण हे सगळं सुरू असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भाजपचे आमदार अतुल सावेंच्या घरी मेजवानी करत होते। जखमी पोलीस आणि शिक्षकांना भेट देण्याचं साधं सौजन्य देखील मुख्यमंत्र्यांनी दाखवलं नाही। औरंगाबादमध्ये मंगळवारचा दिवस हा मोर्चांचा दिवस ठरला। शिक्षकांच्या मोर्चानंतर काँग्रेसने देखील इथं मोर्चा काढला। मात्र मोर्चाचं निवेदन देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित नव्हते। त्यामुळे काँग्रेसचे आमदार अब्दुल सत्तार यांनी चक्क मुख्यमंत्र्यांच्या फोटोलाच निवेदन सादर केलं। त्यामुळे पोलिसांनी अब्दुल सत्तार यांना ताब्यातही घेतलं। भयानक पद्धतीचे नुकसान झालेले आहे की त्या शेतकऱ्याला आज परत दुसऱ्या संकटासमोर जाण्याची पाळी आलेली आहे। म्हणून आजच्या कॅबिनेटमध्ये खास बाब म्हणून काहीतरी निर्णय ठोक घ्यावा आणि तो देणारा पाहिजे। बोलाची कडी बोलाचे भात असं नको। भाजपच्या राज्य कार्यकारिणीच्या 2 दिवसाच्या अधिवेशनाला आजपासून सुरुवात होतीये। राज्य सरकारनं मंत्री, खासदार, आमदार तसंच प्रत्येक जिल्ह्यातील भाजपचे पदाधिकारी या अधिवेशनाला हजर राहतील। दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास वसंत स्मृती दादरमध्ये या अधिवेशनाला सुरुवात होईल। यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यासह भाजपचे पदाधिकारी आहेत, त्यांच्याशी मुख्यमंत्री आणि प्रदेशाध्यक्ष संवाद साधणार आहेत। येऊ घातलेल्या महापालिका निवडणुका आणि इतर राजकीय मुद्द्यांवरती या अधिवेशनात चर्चा होणार आहे। मुंबईतील मोकळ्या मैदानांच्या वादग्रस्त प्रस्तावाला मुंबई महापालिकेच्या गटनेत्यांच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली आहे, ज्यानुसार कुठल्याही आर्थिक फायद्याशिवाय सामाजिक गटांना मोकळ्या जागांचा वापर करता येणार आहे। या प्रस्तावाला काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस तसंच मनसेनं विरोध केला होता। मुंबईतील 216 मोकळ्या जागा आणि मैदानं सामाजिक संस्थांकडून परत घेण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले होते। त्यानुसार 125 जागा परतही घेण्यात आल्या। पण उर्वरित 90 जागा या सेना भाजप नेत्यांच्या संस्थांच्या ताब्यात असल्यानं त्यावरची कारवाई टाळण्यासाठीच महापालिकेनं हा नवीन प्रस्ताव मंजूर केल्याची चर्चा आहे। मराठा समाजाचं आंदोलन दडपण्यासाठी सरकार तडीपारीचे प्रस्ताव काढतंय। भाजप आणि पोलिसांना कोपर्डीचं बलात्कार प्रकरण थंड करायचंय असा आरोप मराठा समाजाच्या मोर्चाच्या संजीव भोर यांनी केलेला आहे। भोर यांना नगरसह 6 जिल्ह्यातून तडीपार का करण्यात येऊ नये अशी नोटीस पोलिसांनी बजावली आहे। त्यानंतर एबीपी माझाशी बोलताना भोर यांनी सरकार आणि पोलिसांवरती गंभीर आरोप केले। मला पहिली जी नोटीस मिळाली ती 5 सप्टेंबर 2016ला रात्री 9 वाजता आणि दुसऱ्या दिवशी सकाळी 10 वाजता मला म्हणणं मांडायला सांगितलं पोलीस उपअधीक्षकांकडे। जर फार पूर्वीपासूनची प्रक्रिया असेल तर मला तुम्ही सांगा, रात्री 9ला नोटीस देणं आणि सकाळी 10 वाजता म्हणणं मांडायला सांगणं। जर मी कुठे खेडेगावात असतो तर मला वकील तरी भेटला असता का म्हणणं मांडायला? म्हणजे ही सरळ दडपशाहीची प्रक्रिया आहे। अतिशय शांततेत राज्याच्या सर्व जिल्ह्यामध्ये मोर्चे झाले आणि अशा मोर्चे करणाऱ्या आयोजकांच्या बाबतीमध्ये जर आज सरकार अशा तडीपारीच्या नोटीस देऊन जर धमकावणार असेल, घाबरवणार असेल तर हा समाजाचं नेतृत्व करणारे सामान्य लोक हे कधीच सहन करणार नाहीत। सर्जिकल स्ट्राईक नंतर मुंबईसह प्रमुख शहरांना दहशतवाद्यांकडून लक्ष्य केलं जाऊ शकतं। त्या पार्श्वभूमीवरती मुंबईत पुन्हा एकदा हाय अलर्ट जारी करण्यात आलाय। त्यामुळे मुंबई शहरातील सुरक्षेत मोठी वाढ करण्यात आली आहे। मुंबईसह महाराष्ट्रभर सणासुदीचं वातावरण असताना दहशतवादी हवाई हल्ला करण्याची शक्यता मुंबई पोलिसांनी व्यक्त केली आहे। त्यामुळे 2 ऑक्टोबर ते 31 ऑक्टोबर या काळामध्ये पॅराग्लायडर्स, रिमोट कंट्रोल्ड मायक्रोलाइट एअरक्राफ्ट तसंच ड्रोन यावरती मुंबई आणि परिसरात बंदी घालण्यात आली आहे। मुंबई ड्रोन का इस्तेमाल नहीं कर सकते हैं किसी काम के लिए, चाहे वो वीडियो शूटिंग करने के लिए या दूसरे किसी काम के लिए
विदाउट परमिशन ड्रोन का इस्तेमाल नहीं करना चाहिए। अगर विदाउट परमिशन ड्रोन का इस्तेमाल होता है तो उनके खिलाफ ऑफेंस रजिस्टर होता है। तो ये प्रोहिबिटेड ऑर्डर्स इशू किए हैं। परमिशन के बिना अगर इस्तेमाल होता है तो उनके खिलाफ लीगल कार्रवाई हो सकती है। मुंबई वाहतूक पोलिसांच्या ई चलान या ड्रीम प्रोजेक्टला अखेर सुरुवात झाली आहे। या प्रोजेक्टमुळे पोलिसांवरील कामाचा ताण खूप कमी होणार आहे। शहरात वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांवरती सीसीटीव्ही नजर ठेवणार असून नियम मोडल्यानंतर काहीच मिनिटात चालकाला त्याच्या मोबाईलवरती नियम तोडल्याची पावती मिळणार आहे। त्यामुळे भ्रष्टाचाराला देखील आळा बसणार आहे। पिंपरीतल्या डॉक्टर डी.वाय. पाटील महाविद्यालयातील ॲलोपॅथी विभागाच्या नूतनीकरणाला पालिकेनं स्थगिती दिली आहे। पालिकेकडे विद्यापीठाची कोट्यवधींची थकबाकी असून आधी ती भरा, मगच ना हरकत प्रमाणपत्र मिळेल असं पालिकेकडून सांगण्यात आलंय। पालिकेच्या कडक भूमिकेनंतर संस्थेनं विविध मिळकतींची 2 कोटींची थकबाकी भरली आहे। मात्र अजूनही 14 कोटींच्या थकबाकीचं प्रकरण न्यायालयात प्रलंबित आहे। ती वसूल करण्याचे पालिकेचे प्रयत्न आहेत आणि त्यासाठी ॲलोपॅथी विभागाच्या नूतनीकरणाला स्थगिती देण्यात आली आहे। सध्या मिरचीची आवक वाढल्यानं घाऊक बाजारात मिरचीचे दर प्रति किलो 10 रुपयांवरती घसरले, तर तीच मिरची किरकोळ बाजारात मात्र 40 रुपये किलो दरानं विकली जाते। नवी मुंबईच्या एपीएमसी मार्केटमध्ये ज्वाला आणि G4 या जातीची मिरची आहे, तिची आवक होतीये। घाऊक बाजारामध्ये ही मिरची केवळ 10 ते 12 रुपये किलोनं मिळते, पण त्याच मिरचीला किरकोळ व्यापारी तब्बल 35 ते 40 रुपये दरानं विकतात। त्यामुळे ग्राहकांची चांगलीच लूट सुरू झाल्याचं चित्र बघायला मिळतंय। सोबतच शेतकऱ्यांना त्यांच्या मेहनतीचं फळही मिळत नाहीये। डॉन को पकडना मुश्किल ही नहीं नामुमकिन है, संपूर्ण नाशिकभर लागलेल्या डॉनच्या पोस्टर्सनी सगळ्यांचं कुतूहल चाळवलं गेलंय। कोण आहे हा डॉन आणि तो नाशिकमध्ये काय येणार आहे याबाबत प्रत्येक जण विचारणा करतोय। नाशिकच्या नाकानाक्यावरती दिसणारा हा डॉन म्हणजे वाहतूक पोलिसांनी महाविद्यालयीन तरुणांसोबत सुरू केलेला एक उपक्रम आहे। वाढत्या अपघातांना आळा घालण्यासाठी, वेगावरती निर्बंध घालण्यासाठी आणि वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी हा डॉन नाशकात येणार आहे। मात्र त्यासाठी नाशिककरांना आणखी काही दिवस वाट बघावी लागणार आहे।